वाशिम शहरातील दूध संकलन केंद्राची दुरावस्था झाली आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात इमारत ही उभारणी होती, याचा दूध उत्पादक शेतकऱ्याला मोठा आधारही झाला होता। मात्र मागील अनेक वर्षापासून ही इमारत पूर्णतः बंद आहे। सध्या जर परिस्थिती बघितलं तर इतर जे दूध संकलन केंद्र होतं हे पूर्णतः इथं साहित्य होतं आणि या साहित्याची पूर्ण चोरी गेला आहे। तसेच आजूबाजूची बिल्डिंगची दुरावस्था झाली आहे। सध्याची परिस्थिती बघितली तर मोकाट कुत्र्याचा वावर इथं सगळ्यात मोठा दिसतो। तसेच या ठिकाणी अनेक चोरटे या ठिकाणी वावर असतो आणि दारुड्या लोकांचा हा अड्डा बनलेला आहे। सध्या जर परिस्थिती बघितली या बिल्डिंगच्या इमारतीच्या बाजूला जर हे जंगलमय वातावरण झालं आहे। सध्या आजूबाजूच्या परिसरात पूर्ण हा जंगल दिसून येतो। त्यामुळे या ठिकाणी प्रशासनाचे जे साहित्य इथं याच्यात पडलेले तर रस्त्यावर पडलेले तर ते कोणीतरी चोरून नेतात, कधी ते विकल्या जातं आणि या बिल्डिंगची तोडफोड करून अनेक साहित्य चोरूनही नेलेले। त्यामुळे या आजूबाजूच्या परिसरात जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोणतेही लक्ष देण्यात येत नाही। विशेष म्हणजे या ठिकाणी समोर येणाऱ्या कोणत्याही प्रशासकीय इमारती किंवा काही याच्यात उभारणी करण्याची असली तरी या ठिकाणी स्वच्छता असणं गरजेचं आहे। परिसरातील नागरिकांना याचा मोठा त्रास होते, कारण की या ठिकाणी दुर्गंधीही पसरली आहे। त्यामुळे अनेक नागरिकांनी याच्या तक्रारी केल्या, मात्र याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष दिलं नाही। आता तरी कुठेतरी आता जिल्हा प्रशासनाने यावर लक्ष देऊन याचं साहित्य जे प्रशासनाचं चोरी जातं याच्यावरही वाच ठेवणं गरजेचं आहे आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ करणं तितकंच महत्त्वाचं आहे। कॅमेरामन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।